अरे रामजी कोण आहेस ना तू? काय झालं इतका आक्रांत कशाला? राजे माझी मुलगी पाणी भरायला गेली असता गावाच्या पाटलाने तिला उचलून नेले. तिला नाचवली, तिला बाटवली आणि तिने आत्महत्या केली. मला न्याय द्या. यशाचे चला चौकशी करून परत या. पाटील, तुम्ही रामजी खोडे यांच्या मुलीला उचलून नेलं म्हणे कानोट्यावरून? हो, लेखनाला दिला आणि माझे समाधान केले. माझी पटी काय माझी आणि मी काही पण करेन. शिवाजी राजांना विचारायचं काही अधिकार नाही, कारण मी या गावाचा पाटील आहे, पाटील. आणि ते या पिकावर कसा विचार केला नाही आम्ही. राजे, पाटील म्हणाले की तुम्हाला हा विचारण्याचा अधिकार नाही, कारण ते गावचे पाटील आहे. त्यांची पट्टिका आहे. बस जर त्याला उचलून आता आता. पाटील, तुम्हाला राज्याने बोलवलं आहे. मी नाही येत. पळा रे, पळा रे, पळा. काय पाटील, तुझ्या गावचे मालक म्हणून तुम्ही काय कराल? ह्या रामजी खोडेच्या मुलीला तू पळालं, हे सत्य आहे का? दोषी आहे तू. हो, मीच पळालो तिला. नाही, माझी पटी आहे. मी काही पण करेन, कारण मी या गावाचा पाटील आहे. खबरदार पाटील, ही तिसरी विमानांच्या मंदिरातील देवता तुझ्यावरून हात लावलेल्याची कळ नाही. तुझ्या अवसपोटी तू इथल्या स्त्रीची भिंड गाळली. यशाचे आताच्या आताचा उजवा हात आणि डावा पाय कापून काढा, जेणेकरून आराध्यवर अत्याचार करण्याची सक्षम राहणार नाही. आणि सोबतच याची पाटीलकी पण जप्त करून घ्या आणि याला गाडापासून गावातून याची भिंड काढा. नाही राजा, पळा, पळा. शिवबा, तुमचा हा न्याय बघून आज नीतीचं राज्य आल्यासारखं वाटते, राम राज्य आल्यासारखं वाटते. खरोखरच आज आमच्या मनाला समाधान झाले राजे, समाधान झाले. मित्रांनो, न्याय आणि निकाल यात फरक आहे. आज आपण कोर्टाच्या निकालाची वाट पाहतो, त्यात कुठल्या बाजूला निकाल लागेल याची शाश्वती नसते, कारण कायदा हा आंधळा असतो आणि न्याय तर दूरच. पण माझ्या शिवबाच्या काळात निकालापेक्षा न्यायाला जास्त महत्त्व होता. त्याची प्रचिती आपल्याला आली. शिवबांचा न्याय हा क्षणार्धात होत असे. आजच्या न्यायव्यवस्थेसारखं वर्षानुवर्ष वाट पाहत बसावं लागत नव्हतं. समाजात कायद्याची भीती असल्याशिवाय कायद्याचं महत्त्व उरत नाही आणि हे पटवून देण्याचं काम शिवचरित्र करते. मित्रांनो, स्त्री सन्मानासाठी शिवचरित्राच्या इतिहासात घडलेला दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे हिरकणी प्रसंग. हिरकणी ही धनगर कुटुंबातील असून ती आपल्या पती, सासू व एका लहानग्या मुलासोबत वाडुसरे गावात राहायची. नित्यनेमाने ती रायगड जिल्ह्यात जाऊन दही दूध विकायची. किल्ल्याचे प्रवेशद्वार सूर्योदयासोबत उघडायचे व सूर्यास्तासोबत बंद व्हायचे. एके दिवशी हिरकणीला किल्ल्यात उशीरच झाला आणि प्रवेशद्वार बंद झाले. तिला तिच्या बाळाची खूप काळजी होऊ लागली. खूप विनवणी केल्यावरही शिपायांनी तिला बाहेर जाऊ दिले नाही. तेव्हा तिने उंचशा गडावर चढून तिथून खाली उतरणे योग्य ठरवले. यात तिला असंख्य जखमा झाल्या. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झाले. कशीबशी तिने घरी जाऊन बाळाला उराशी घेतले आणि त्याची भूक भागवली. मित्रांनो, मातृप्रेमेचं याशिवाय दुसरं कोणतं उदाहरण नाही. चला तर मग बघूया हिरकणी प्रसंग. राजे, वाळूसरीची हिरकणी बाई दही दूध विकायला आपल्या गडावर येत असे. काल उशीर झाल्यामुळे आम्ही किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद केले. तिला बाहेर जाता आले नाही. मग काय महाराज, तिने गडाच्या नियमाचं उल्लंघन करून उंच
हिरकणी बायला गळावर घेऊन या. जी महाराज. महाराज मला माफ करा महाराज. मी तुमच्या गळ्याच्या नियमाचं उल्लंघन केलं. माझ्या बाळासाठी महाराज, माझ्या बाळासाठी मला ते करावं लागलं महाराज. मला माफ करा महाराज, मला माफ करा. हिरकणे, पण मला सांग, तू एवढ्या उंच गडावरून उतरली कशी? महाराज गळावरून उतरताना माझ्या डोळ्यासमोर केवळ आणि केवळ माझे बाळ होते महाराज. आणखी दुसरं मला काहीच हवं महाराज. मला माफ करा महाराज, मला माफ करा. हिरकणी, घाबरू नको. तू खरंच हिरकणी आहे. तुझ्या मातृशक्ती व मातृप्रेमाला माझं नमन आहे. तुझ्या व्यक्तीची गाथा माझ्या इतिहासापर्यंत अजरामर राहील. रायगडच्या ज्या ठिकाणावरून तुम्ही खाली उतरल्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या नावाची बुरुज बांधणार आणि समाजाला मातृप्रेमाचे संदेश देईल. जा रे, हिरकणीला संपूर्ण सन्मानाने साडी जोडी देऊन पोचवून या. जा. बघितलं मित्रांनो, ही आहे एका मातेच्या शौर्याची गाथा. शिवबा गेल्यानंतर समाजाने स्त्रियांची जी अवस्था केली त्याला इतिहास साक्षी आहे. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम राजाची समाधी शोधून शिवजयंती साजरा करण्यास प्रारंभ केला आणि सावित्रीबाई फुले यांना पुढे करून ते स्त्रियांच्या हक्कासाठी झटले. आपल्या शिवबांचा स्त्रियांविषयी सन्मान इथेच थांबत नाही मित्रांनो. कल्याणचा खजिना मावळ्याने लुटल्यानंतर त्यात त्यांना सुभेदाराची सुनही मिळाली. ती रूपाची खाण होती. आबाजीला वाटले मुघलांकडे दरबारात अशा भरपूर दासी असतात, पण आपल्या शिवबाकडे नाही. जर आपण या सुनेला राजांना नजराणा म्हणून दिला तर आपल्याला सन्मान मिळेल, उपाधी मिळेल. म्हणून ते तिला घेऊन दरबारात आले. पुढे काय घडले बघूया प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने. महाराज, कल्याणवर बब्बा बडबलाय. महाराज, महाराज, कल्याण काबीज केले आणि तुमच्याकरिता एक नजराणा आणलाय. महाराज, वाह वाह आबाजी वाह. काय नजराणा आणलाय तुम्ही आमच्याकरिता? लाखात एक आणलाय महाराज. तुम्ही सदा बघून आणा रे तिला. हा घ्या नजराणा महाराज. आबाजी, तुमचा अंतराचा विश्वास संपला असतो. हेच का माझं चरित्र? हे पुढच्या करताना तुम्हाला लाजही वाटते नाही काय? विचारही कसा आला तुमच्या मनात की मी हे भेट स्वीकार करेल? आबाजी, मोगलांप्रमाणे आपण ही परस्त्रियांचे हरण करू लागलो तर त्यांच्यात आणि आपला फरक कोणता होता? न्याय नीती हे आपल्या राज्याचे अधिकार आहे. मग ते विद्यार्थी असो वा शत्रूची, तिची इज्जत राखण आपले कर्तव्य आहे. आपल्याला आमच्या लोकांनी त्रास दिला त्याबद्दल मी दिलगीर आहे. आपण खरंच सुंदर आहात. आमच्या मासाहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही सुंदर असतो. आमच्याकडून ही छोटीशी भेट स्वीकार करावी. जा आपण तर. शिवबा समय होईल या अवनीवरती राजे छत्रपती. धर्मासाठी असो की स्त्री सन्मानासाठी असो, शिवबाचे चरित्र हे निश्चल निष्कलंक होते. त्या गंगेच्या पवित्र पाण्यासारखेच होते. आणि म्हणूनच शाहिस्तेखानाची बोटं कापल्यावरही जेव्हा त्याच्या बहिणीची मुलगी हरविते आणि ती शिवबावर आक्षेप घेते तेव्हा शत्रुरूपात असलेल्या शाहिस्तेखानेही आपल्या बहिणीला
शिवबाच्या चरित्राची गवाही देत म्हणतो की बहन, पहली बात तो शिवबा ऐसे कर नहीं सकते। अगर तुम्हारी बेटी उनके पास होगी तो फिक्र मत करो, वो सुबह तक घर वापस आ जाएगी, उसे कुछ नहीं होगा। असा होता आमचा शिवबा, कसा होता आमचा शिवबा, चला जाणून घेऊया पोवाडा आणि नृत्याच्या स्वरूपात।